हे गाईज आज आम्ही आलेलो आहोत मार्लेश्वरला श्रावण सोमवार म्हणून. आमच्यासोबत वेद जी लिंगायत आहेत, हर्ष मसुलकर पांडुरंग उर्फ पांडुरंग. वेद काही दोन शब्द. नाही काय दोन शब्द ना. आज खूप गर्दी आहे आणि पांडुरंगचे बाबा पोलीस आहेत. आज आम्हाला असं वाटलं तर VIP दर्शनाची सोय होईल, पण पांडुरंगच्या बाबांनी काय करून दिलेली नाही. त्यामध्ये थोडा आक्षेप आहे माझा. आता बघूया काय करणार. आता पाठी पण आमचं आंबा चौकडे आले. पाठी पण आहेत आमच्यासोबत श्रेयाजी. अरे हिचे बाबा पण मनसेमध्ये अरे जरा दिसत उपाध्यक्ष side वर जरा. आहे, पॉलिटिशियन आहे. काय Okay. उपयोग नाही 1 रुपयाचा. हिचा पण काय उपयोग नाही. ही पण व्यर्थ आहे. नाही हिचे बाबा बिचारे साधे आहेत. ते काय कशात नसतात, ही पण घेत नसते. तर काही एक मेंबर राहिलेला आहे पार्थ ब्रीथ म्हणून. त्याचे बाबा काही क्लिप घेतलेले आहेत मी, ते आता तुम्हाला दाखवतो बघा. अर्ध चंद्रमा पे पैसाजे वक्षस्थल कपाल विराजे जटा चक्र से बहती निर्मल शिव धारा. हर हर शिव शंभू जय जय केदारा. 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 कॅमेऱ्यात घेतो. अरे नाही खरं मस्करी नाही. चला वेद आपण खुर्ची पेशंट साठी खुर्ची बघूया. चला चला पेशंट सोडत नाही आम्हाला गाईज. गाईज धक्का मुक्की चालू. नो ड्रोन झोन. चल ना चल चल चल. प्रकारे आम्ही जागा बघत होतो पेशंटला बसायला आमच्या पांडू मित्रासाठी. पांडुरंग आपलं हार्टचं पेशंट हार्टचं पेशंट आहे. पण ही देवस्थानच्या माणसाकडे अपेक्षा नव्हती की पेशंटला जागा देत नाहीत, ती ट्रेनसाठी काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. त्यांचं म्हणणं पण बरोबर आहे. ते म्हातारे मॅडम खाली बसले, त्याला खाली पेशंटसाठी कम्फर्टेबल नसेल तर आता काय सांगा. ॲम्ब्युलन्सची सुविधा खाली आहे भरपूर. आता इथे तर ॲम्ब्युलन्सची सुविधा नाही आहे. आता काय आणि लगेच इथे काही होऊ शकत नाही. 500-600 पायऱ्या वर आहोत आम्ही. आम्ही त्याला बघतो खुर्चीच, पण ते नाही सांगितलं. नाही बोलले ते. आम्ही विचारलं, आम्ही खूप प्रयत्न केले. आता प्रयत्न यश नाही आलं. आम्ही चेहरा दाखवतो त्याचा. अरे पांडुरंग मला काय म्हणजे माहितीये की याला कुठे सगळं गेली. काय आता आरती चालू होणार आहे. सगळ्यांना आम्ही आरतीला थांबलोय आता इतका वेळ. तासभर झाला मला लोक वाट बघतात आरतीची. आता आपण आरतीकडे जाऊया. तिकडे आजीवली कशी आहे ग. ते पण एकच लावते. जा ग, तुला माहिती आहे. झपरी फालतर ना लावत तिकड नाही. अरे तिकडून एवढे इशारे करूनही गाईज हिला काही समजत नाहीये. आम्ही काय करावं या संकटात. हे तिला बसवात. दरवाजा उघडाच आहे. गाईज अशा प्रकारे थंड पाणी आणलेलं आहे पावसातनं. दाखव इकडे जरा. दाखव बॉटल जरा. हे बघा थंड पाणी आणि मला घ्यायच्यात गोळ्या. आणि साधी अक्कल ना माणसाला.
परत जायला अरे साहेब घ्या. घ्या केळ. आजोबा विकून टाकलं माहिती आहे आता. असते ती बिल्डिंग दिली. पता है दादाजी ने हंसते हंसते 10 रुपये बिल्डिंग दे दी. तर अशा प्रकारे गाईज हा आपला व्लॉग संपत आहे. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. चला.